नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझी आई बनवत होती, आता मी बनवून दाखवणार आहे. जुनं ते सोनं असतं. पहिले लोक अशी पदार्थ खात होते म्हणून आजारी नव्हते पडत. एक लवंग टाकून घ्यायची. 24 तास गहू भिजवले. 2-3 पाण्याने असं गहू स्वच्छ धुवून घ्यायचं. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. कुरडयांसाठी गहू भिजायला घातला असले तर रोज पाणी द्यायचं, चेंज करायचं. पाणीनं गाळून घ्यायचं. मिक्सरमध्ये बारीक करताना जास्त बारीक करायचं नाही. 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याचा चिक काढून घ्यायचा. चिकाच्या कुरडया बनवून घेणार. गहू पिळून घेतलेला चोथा त्याचा वर्षभर टिकणारा पदार्थ बनवणार. वर्षभर तुंडी लावायसाठी एक पदार्थ तयार होतो. चांगलं पिळून घ्यायचं, सगळं चिक काढून घ्यायचा. या गव्हामधला सगळा चिक काढून घेतलाय. मीठ घालून घ्यायची, हळदी पावडर टाकायची, बडीशेप टाकून घ्यायची, कांदा घालायचा, जाड मिरची पावडर घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचं. मिरची पावडर टाकून घ्यायची, थोडी कसुरी मेथी टाकून घ्यायची, लसणाची पात टाकून घ्यायची. लसणाची पात तुम्ही अजून पण घालू शकता. मिक्स करून घ्यायचं. तेल लावून घ्यायचं जरा परातीला. उन्हामध्ये वाळून द्यायच्या. 1-2 वेळा पलटी करायच्या, त्यामुळं पटकन सुकून निघतील. कुरकुरीत एकदम वाळल्या, वर्षभर खराब होणार नाही. छानपैकी खरपूस भाजून घेतल्या.